नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवून दाखवते। तर कोथिंबीर साफ करून घ्यायची, आपल्याला निवडून घ्यायची आणि नंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। म्हणजे जर काय माती वगैरे असेल तर ती सगळी निघून जाईल। आणि कोथिंबीर धुतल्याच्या नंतर आपल्याला चाळणीमध्ये असं पाणी निथळायला ठेवायचे आहे, म्हणजे कोथिंबीर कोरडी होईल अशी। आता वाटण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरं आणि ओवा घेतलेला आहे। ह्याचं मी वाटण तयार करणार आहे। कोथिंबीरीचं पाणी पण आपलं निथळलेलं आहे। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची अशी। आता परातीमध्ये मी 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे, 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद टाकली आहे, धना पावडर टाकते 1 चमचा आणि काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा। आता हे हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे। 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, सफेद तीळ, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यात घालायची। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर मिक्स झालेलं आहे। आता जसं लागेल असं थोडं थोडं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून त्याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने। आता थोडंसं तेल टाकायचं याच्यावरती आणि पुन्हा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, म्हणजे तेल व्यवस्थित सगळीकडे लागेल। आणि याचे 3 रोल तयार केलेले आहेत, बघू शकता। ते एका चाळणीमध्ये मी ठेवलेले आहे, पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे। आता चाळण त्याच्यावरती ठेवायची, झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं आपण वड्या उकडून घ्यायच्या आहेत। वड्या उकडून झालेल्या आहेत आणि थंडही झालेल्या आहेत। त्याच्यानंतर आपण कट करायला घेऊया। तर हे बघा, थंड झाल्याच्या नंतर व्यवस्थित कट करता येते आपल्याला। पाहू शकता तुम्ही कशा कट केलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने सगळ्या वड्या कट करून घ्यायच्यात आपल्याला। आता इकडे पॅन ठेवलेला आहे मी, आपण वड्या सोडून घेऊया त्याच्यामध्ये। तर वड्या अर्धे तरी बुडतील इतपत तेल घालायचं आणि दोन्ही बाजूनी मस्त अशा खमंग फ्राय करून घ्यायच्या आहेत। अगदी कुरकुरीत होतात या वड्या। तर बघू शकता मस्त आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत। तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा। तर अशा पद्धतीने आपल्या खमंग आणि कुरकुरीत अशा कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत मंडळी। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।